आजारी असली म्हणून काय झालं? कामं तर काही चुकणार नाही आणि मी व्हिडिओ बनवायचं बंद करणार नाही. कारण कामं जर केली नाही तर नवरा घराबाहेर हाकलवून देईल आणि व्हिडिओ बनवला नाही तर माझ्या मनाला शांती भेटणार नाही. चला चालायचंच. गव्हाचं पीठ संपलेलं होतं आणि गहू पण उन्हात वाळत घातलेले होते. गव्हामध्ये काही घाण नव्हती, पण मनाची शंका दूर केली. मस्त गहू वगैरे चाळून भरून ठेवले. अर्शुप्रणीतला शाळेतून घेऊन आल्यानंतर मस्त गरमागरम चहा पिली आणि अर्शूच्या काही गप्पा ऐकत बसली. चहा वगैरे पिऊन झाला आणि मी चालली गिरणीमध्ये. दळण दळायचं होतं आणि लाडू करायचे होते म्हणून खारीक खोबरं पण दळायचं होतं. तिथून आली आणि राहिलेले गहू प्रणितला मदतीला घेतलं आणि सगळे गहू गोणीमध्ये भरून घेतले. जेवणासाठी मला बनवायची होती पालकाची भाजी, चपाती. मला भाकर आवडते, पण प्रणितच्या पप्पांना भाकर आवडत नाही. त्यांना त्रास होतो. आता पालेभाज्या असले तर भाकर छान लागते, पण आता त्रास होतो म्हटल्यावर काय करणार, नाही का? तर चला, पालक स्वच्छ धुवून घेतली आणि कढईमध्ये मस्त कढई तापवली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं. पाणी पण मस्त गरम केलं आणि त्याच्यामध्ये मी टाकली पालक शिजण्यासाठी. अर्शुप्रणित गेले होते ट्युशनला, दोघं पण घरी नव्हते. संध्याकाळच्या वेळेस मी एकटीच घरामध्ये होती आणि मग नंतर दिवाबत्तीचा टाईम झाला. म्हटलं चला, प्रणित जर घरात असतं तर त्यांनीच लावले असते. मुलांना शिस्त लावायचं काम हे आईचंच असतं, कारण बाप तर घरी नसतो. बाप दिवसभर कामाला गेलेला असतो, आई दिवसभर घरी असते आणि आपली मुलं दिवसभर काय करतात, ते कुठं जातात, अभ्यास किती वेळ खेळतात, बाहेर किती वेळ खेळतात आणि त्यांचे मित्र कोण, हे सगळं आईलाच माहिती असतं. तर त्याच्यामुळेच मी आत्तापासूनच माझ्या मुलांना सवय करते दिवाबत्ती करायची, त्यांचा खेळायचा टाईम, त्यांचा अभ्यासाचा टाईम, सगळं असं नियोजन मी करते. हां, अर्शू माझा थोडासा हट्टी आहे. तो काही गोष्टी ऐकत नाही, पण अजून लहान आहे. मोठा जसं जसं मोठा होईल तसं त्याला पण चांगलं सवय लावेल मी त्याला. तर चला, घरात आली, दिवाबत्ती वगैरे लावून झालेली होती. मस्त असं गव्हाचं पीठ भिजवून घेतलं आणि तुम्हाला सांगितलंच आहे, मला गव्हाचं पीठ भिजवायला जास्त असा वेळ लागत नाही. भाजीसाठी हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलं. छान असं इथे माझी साईडला पालक पण शिजत होती. थोडीशी मिरची वाटण जे होतं मिरचीचं, ते मी साईडला काढलं इथे. का? कारण मला पुरी पण बनवायची होती. आता ती व्हिडिओ पुरीचा, पालक पुरीचा व्हिडिओ तो पण लवकरच आपल्या चॅनलवर भेटेलच तुम्हाला. तर तो नेक्स्ट असेल. तर मस्त असं इथे पालक पण शिजून झालेली होती आणि चपात्या वगैरे लगेच करून घेतल्या. साईडला भाजी पण शिजत होती. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.